हे आईला काय झालंय ग, सारखी चिडचिड करत असते? अहो त्यांच्यावर खूप काम पडतंय आणि मी जबाबदाऱ्या इतक्या घेऊन ठेवल्या आहेत ना की थोडं काम केलं तर काही होत नाही, आणि थोडी बॉडीची हालचाल केली तर ती फिट राहील. आणि सगळ्यांनी जबाबदारी घ्यायला हव्या, समजलं ना? अगदी शिल्पीनी सुद्धा. शिल्पीवर आठवलं. मगाशी तुम्ही शिल्पीला असं का म्हणालात की आमच्या बरोबर येऊ नको? तिला केवढं वाईट वाटलं माहितीये का तुम्हाला? तुम्ही पण ना कधी कधी काही बोलता तुमचं तुम्हाला कळत नाही. अहो कळलं मला तिच्याकडे बघून. पण आता कोणाकोणाची मनं राखू यार, इट्स नॉट पॉसिबल. आणि इकडे ना मला कोणी नको होतं आपल्यामध्ये. मला ते नवीन प्लॉटवर तुझ्याबरोबर जायचं होतं. यावर्षी हा प्लॉट आपल्या हातात न गेला तेव्हा वाटेल तसं बोललो ग मी तुला. जाऊ दे ना, सोडा ना तो विषय. आणि तुम्ही काही मुद्दामून केलं का? नाही ना. ते परिस्थिती तशी होती म्हणून तुम्ही तसं वागलात. आणि आता आपलं ठरलंय ना की या सगळ्या गोष्टी विसरून जायच्या. मग नको ना तो विषय परत. अश्विनी, पण माझ्या मनात जात नाही ना, म्हणून मला फक्त आपण दोघंच तिकडे जायला हवं होतं. आपल्या नवीन घराचं स्वप्न आपण दोघांनी बघितलं होतं एकत्र. सगळ्यात आधी त्या प्लॉटवर तुझा पाय पडू दे. व्हेरी सॉरी, मनापासून सॉरी. हो हो कळलं मला. पण आता मी सांगू मला काय वाटतंय? काय या क्षणी ना मला फक्त तो प्लॉट दिसतोय आणि त्या प्लॉटवर आपल्या सगळ्यांचं उभं असलेलं एक छानसं घर. चला मग लवकर जाऊया. मला पण बरीच काम आहे. तो निघ्या. शिल्पी, अगं उठ आता. बरीच कामं पडली आहेत. आता दिवसा डोळ्या असं झोपू नये रे जा. म्हणजे पायाला पण मुंग्यायला लागल्या ग. राहू दे ना ग, बरं वाटतंय मला. काय लहान मुलासारखी हट्ट करतेस? उठ. हट्ट तर हट्ट. किती दिवसाने तू असं मला प्रेमाने जवळ घेतलंयस, थोपटतेस, बरं वाटतंय मला. मी खरंच खूप वाईट वागले ना गाई? नाही ग बाळा, त्यावेळेला जे वागलीस ते वागलीस, पण आता तुला तुझी चूक कळली आहे ना, ते जास्त महत्वाचं. नाही पण तुम्ही सगळ्यांनी मला माफ केलं म्हणून मी आज इथे आहे. तरी स्पेशली वहिनीनी. अगं अश्विनी आहेच खूप समजूतदार, आणि तिच्यासारखं वागणं सगळ्यांना जमत नाही. हो. हे बघ शिल्पी, अल्लड असणं ही काही चूक नाही, पण त्यामुळे माणसं दुखावली जाऊ नयेत. शेवटी माणसंच कामी येतात ग, आणि आपल्याला तीच जास्त हवी असतात. अरे आई, आणि माझं अशा स्वभावामुळेच मी एकटी पडत गेले ना ग. पण आता त्यातून बाहेरी पडतेस ना. शिल्पी, एक सांगू, बाळ जितकं आईचं असतं ना, तितकं ते इतर कुणाचंच नसतं. हो. आता तुला त्या बाळाची भक्कम साथ असणार आहे. त्या बाळासाठी जितकं तुला करता येईल ना तितकं कर. एक चांगली आई हो. आई, मला खरंच जमेल ना ग, एक चांगली आई होणं जमेल मला? का नाही जमणार? अगं तू बाळाची बातमी कळल्यापासून त्याची एक चांगली आई झालीच आहे. सगळ्यांचा इतका विरोध असताना तू तुझ्या निर्णयावर ठाम होतीस. असं एकटं असताना, स्वतःच्या नवऱ्याची साथ नसताना तू बाळ वाढवायचा निर्णय घेतलास. तिथेच कळलं या बाळाची तू खमकी आई आहेस. त्याच्यासाठी तू सगळ्या जगाशी लढू शकतेस, हे सिद्ध केलेस तू. खरं सांगू शिल्पी, तुझ्या जागी मी असते ना तर मला नसतंही जमलं. 4 लोक काय बोलतील त्याप्रमाणे मी केलं असतं, वागले असते. खरंच मला तुझ्या निर्णयाचं खूप खूप कौतुक आहे. आई, मी खरंच सांगते तुला, मला हे बाळ वाढवायचंय. खूप चांगले संस्कार द्यायचे त्याला. आणि मला पहिल्यांदा हे फिलिंग येतंय की आता माझ्याकडे काहीतरी हक्काचं स्वतःचं असं आहे जे माझ्याकडून कोणी कधीच हिरावून नाही घेऊ शकत. हे बघ शिल्पी, आणखीन एक गोष्ट लक्षात ठेव की संजू सुद्धा तुझाच मुलगा आहे. तो तुझ्यापासून कधीच दूर गेलेला नाहीये. फक्त इतकंच की तो दुसऱ्या घरी वाढतोय. तो नेहमी तुझा होता आणि तुझाच राहील. होय, मला तर संजूसाठी
आणि माझ्या या बाळासाठी एक चांगली व्यक्ती, एक चांगला माणूस व्हायचंय. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे मला या दोघांची चांगली आई व्हायचंय. आणि ते मी करून दाखवेन. मला या बाळाला जगातली सगळी सुख द्यायची आहेत आई. मला ज्या गोष्टीची भीती वाटत होती ना तेच झालं. ते प्रतीक कितीही जरी दाखवत असला ना की त्याला माझ्यात इंटरेस्ट नाहीये, तरी तो माझ्या सोबत राहण्यासाठी ना हे सगळं करतो. मग मयूर त्याने ब्रेक्स अँड अँगल्स या कंपनीमध्ये जॉब त्यासाठीच मिळवला का ग? कीर्ती, तुला कसं समजलं त्याने ब्रेक्स अँड अँगल्स जॉईन केले म्हणून? मी तर तुला काहीच सांगितलं नव्हतं. ना प्रतीक बोलला का नाही? अगं नाही, तू बोलता बोलता बोलून गेलीस. कीर्ती, खोटं बोलू नकोस हा. तू टचमध्ये आहेस त्याच्या? तसं नाहीये मयू. मग कसं आहे कीर्ती? अगं तोच बोलतो माझ्यासोबत. मी त्याला खूपदा सांगितलं की माझ्यासोबत बोलू नकोस, तुला आवडत नाही, तरी तो नाही ऐकत ग. त्याला खूपदा मी इग्नोर करायचा प्रयत्न केला तरी तो स्वतः येऊन माझ्यासोबत बोलतो. मयू, मी त्याच्यासोबत यापुढे कुठलाच कॉन्टॅक्ट ठेवणार नाही. पक्का प्रॉमिस. नाही नाही, ऐक, तू त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. म्हणजे तो माझ्या आसपास राहण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्या डोक्यात काहीतरी प्लॅन चालू आहे. नक्की त्याचं काय चालू आहे ना हे मला कळलं पाहिजे. मग मी तुला यात काय हेल्प करू? तू त्याच्या जास्तीत जास्त कॉन्टॅक्टमध्ये राहण्याचा प्रयत्न कर आणि तो तुला जे जे सांगेल ना ते सगळं येऊन मला सांग. अगं पण मयू, मी तुला आधीच बोलले की तू नक्की माझ्याच बाजूने आहेस ना, की तुला प्रति रेडी आहेस काय मयू? तू एक तर माझी बेस्ट फ्रेंड आहेस आणि त्याची आणि माझी ओळख तुझ्यामुळे झाली. आय नो, मी तुला सांगितलं नाही तो माझ्यासोबत बोलतो, पण अगं तुला खूप हर्ट होईल म्हणून मी हे सगळं सांगितलं नाही. ओके, मग आता तो जे जे सांगेल ते सगळं येऊन मला सांगायचं. हां ठीक आहे. प्रतीक, मी तुझे कोणतेही चुकीचे प्लॅन सक्सेसफुल होऊ देणार नाही. काय चाललंय काय तुझं? काय नाही हो, ह्याच्यात जरा तोडगा शोधते, तो काय मिळत नाहीये मला. आता कशाचा तोडगा शोधतेस? हो, त्या दिवशी तो बापाला दारात ताटकळत उभं केलं ना, त्याचे काहीतरी अनिष्ट परिणाम आपल्याला भोगावे लागतील. त्याच्यासाठी काहीतरी तोडगा. उज्ज्वला, देव कधीही कुणाचं वाईट करत नाही. हे आपल्या मनाचे मांडे असतात. अहो, त्या दिवशी विसर्जनाला गेलो तेव्हा शिल्पी पडली. पोटावर पडली असती तर काय झालं असतं? शिल्पी पडली तिचा पाय घसरला म्हणून, कारण ती बघून चालत नाही ना. चूक तिची आहे, कळलं? आणि त्या गोष्टीचा आणि बाप्पांना बाहेर ठेवण्याचा काही एक संबंध नाही आहे. असू दे, मी माझ्या समाधानासाठी तोडगा शोधते. तुमचा विश्वास नसेल तर नसेल, पण माझा आहे. सापडला. या मंत्राचा 21,000 वेळा जप केला की येणारं अनिष्ट दूर होईल. तुला काय करायचं ते कर. जप करणं चांगलंच आहे, आणि तुला असं वाटतं ना शिल्पीचं भलं होईल तर निश्चित नक्कीच हा जप केल्यावर शिल्पीचं भलं होणार आहे, माझा विश्वास आहे. माझ्या व्यतिरिक्त बोलण्यासाठी काही विषय आहेत का तुमच्याकडे, का सतत माझ्याबद्दलच बोलणार आहात? एनिवे, आई मी जरा बाहेर चालली आहे, मला काही गोष्टी विकत घ्यायच्या, येते थोड्या वेळात. अगं, तू कशाला बाहेर जातेस? श्रेयस जातो ना, त्याला सांग तुझी जायची काय गरज नाही, तो घेऊन येईल तुला. का हवं ते? अगं मला जायचंय, येते थोड्या वेळात, फार उशीर होणार नाहीये मला. फार छोटस काम आहे, पटकन येईन, टेन्शन घेऊ नकोस. मी फोन करते हवं तर. ए बाबा, हळू ना. सॉरी, लागलंच तर मला आता. सॉरी. बघितलं, आता हात जर तिला जोरात धक्का लागला असतं तर काय झालं असतं? आई बस बस, एवढं अगदी टोकाला जाऊन काही बोलू नकोस, असं काही होणार नाहीये. येतेच मी, थोड्याच वेळात येते. आणि तू बाबा जरा बघून चाल ना, काही झालं असतं म्हणजे मला. सॉरी 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 म्हणतोय आता. काय ती डायरी घेऊन आले ते बोल आता त्यांच्याशी. हिचे काय कळत नाही, पावसापेक्षा पण जास्त लहरी आहे. कधी कधी एकदम प्रेमाने वागते आणि कधी कधी वस्कन अंगावर येते. ते जाऊ दे, तू काय काम कळलं? अहो काका, त्याचं काय माहिती का, ह्या वर्षी आपल्या सोसायटीच्या मंडळाने
आकस्मिक पुरस्कार कॉम्पिटिशन भरवली आहे आणि त्यासाठी लागणारे जे काही प्रश्न आहेत ना ते आपल्याला निवडायला सांगितलेले आहेत. आपल्यावर दिली हो. का? त्यांनी ठरवलं तर प्रश्न त्यांनी काढायला हवे ना. अहो काका, त्यांच्याकडे तेवढा पाहिजे ना. म्हणजे ते आपल्याला हुशार समजतात. बर चला, त्यांनी काम सोपवलं ना, आपण करूया. बर. ली, तुम्ही सांगतो तुला. बैस. हेडिंग ली, आकस्मिक पुरस्कार स्पर्धेचे प्रश्न. आकस्मिक पुरस्काराचे प्रश्न वाघमारे भाऊजी काढतायत. चला आता तांबेंना ही बातमी सांगायला हवी. अश्विनी, आपली डिलिव्हरी तर नीट झाली, एक्नॉलेजमेंट पण आली त्यांची. अगं पण फीडबॅकचं काय, मीन्स पॅक कसे वाटले कसे नाही हे काहीच सांगितलं नाही ग त्यांनी. जेनी, अगं एका आठवड्यात कळेल आपल्याला. मेल येईल त्यांचा. तुमचे आयब्रोज झाले आहेत ना, बघा जरा आहेत का व्यवस्थित. हो हो. हा मॅम, किती झालेत? फेशियल आणि आयब्रोज ना. जेनी किती ग? 1000. 1000 रुपये झालेत. मॅम, तुम्ही कुठल्या फेसपॅक बद्दल बोलत होतात काय? हा, म्हणजे मी ऑर्गॅनिक फेस पॅक तयार केलेत आणि एका कंपनीला 10,000 पॅकची ऑर्डर दिली. वाव, तुमचे स्वतःचे प्रोडक्ट्स आहेत? मला तर माहितीच नव्हतं. अहो, मी आताच कॉस्मेटॉलॉजीचा कोर्स कंप्लीट केलाय आणि मला माझ्या प्रोडक्टचं सर्टिफिकेशन पण मिळालंय. हळूहळू माझा बिझनेस मला वाढवायचा आहे. आत्ता नुसती सुरुवात आहे बस. आता जमेल. तुझ्यासाठी एक संधी आहे बघ. हे घे ब्रोशर. आम्ही या इव्हेंटद्वारे काही नवीन महिला उद्योजकांना त्यांचे प्रोडक्ट्स दाखवण्यासाठी त्यांना संधी देतोय आणि तसंही या ब्रोशरमध्ये सविस्तर माहिती दिलीच आहे. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला फोन करून विचारू शकता. आणि तसंही ब्रोशरच्या आतमध्ये पार्टिसिपंटचा फॉर्म आहेच. या इव्हेंटमध्ये मोठमोठे इन्व्हेस्टर्स पण येतात आणि पार्टिसिपंटचे प्रोडक्ट्सही बघतात आणि त्यामुळे बऱ्याच उद्योजकांना ऑर्डर्सही मिळतात आणि इन्व्हेस्टर्सही मिळतात. आणि मला असं वाटतं तुम्हाला या इव्हेंटचा नक्कीच फायदा होईल. चालेल ना, मी ब्रोशर वाचून तुम्हाला लगेच कळवते. हो चालेल. अश्विनी, अगं अशा इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट करून काय होणार आहे? मीन्स मी बघितलंय की अशा स्टॉल्समध्ये ना आपल्यासारख्या नवीन लोकांचे प्रोडक्ट पडून राहतात आणि असंही आपल्याकडे टाइम कुठे आहे ग? अश्विनी, अगं तू काय विचार करतेस? मीन्स तू खरंच पार्टिसिपेट करणार आहेस? जेनी, मला काय वाटतं माहिती आहे ना, इथे प्रोडक्ट विषयी नॉलेज असणाऱ्या आणि खूप महत्त्वाच्या लोकांना भेटण्याची आपल्याला संधी मिळेल. हे बघ ना, इथे किती इन्व्हेस्टर्सची नावं पण लिहिली आहेत. अगं, आपण स्मॉल स्केल बिझनेसमध्ये मोडतो आणि आपल्याला अशा इव्हेंटमध्ये जायला हवं, पार्टिसिपेट करायला हवं ना, असं मला वाटतंय. गेलो तर खूप फायदा होईल ग जेनी. मे बी यू आर राईट. आपण पार्टिसिपेट करूया. चालेल. जेनी, आपण ह्याच्यासाठी काही फेस पॅक तयार करायला हवेत. तुला माहिती आहे का आपल्याकडे फेस पॅक तयार करण्यासाठी इन्ग्रेडियंट्स आहेत का? हो, आपल्याकडे आहे. मीन्स आपल्याकडे डब्या पण आहेत आणि थोडं रॉ मटेरियल पण आहे. सो आपण लगेच कामाला सुरुवात करूया. ओके? हो. चल. आपल्याकडे ना हाच प्रॉब्लेम आहे. जरा जागा रिकामी दिसली की लगेच त्यावर इलिगल कन्स्ट्रक्शन सुरू. आता हे कन्स्ट्रक्शन कसं आठवायचं? अहो सर, यात एवढं विचार करण्यासारखं काय? आपण तिथे सरळ जाऊ आणि त्यांना सांगू की ही जागा आमच्या मालकीची आणि तुम्ही तुमचं काम बंद करा. हो, ते माझे सासरे आहेत ना, मी सांगायला आणि त्यांनी ऐकायला. अरे तू काय बोलतोय? तुला तरी कळतंय का प्रतीक? सर, आपण ना एक काम करू, आपण तिथे माणसं पाठवू आणि बोलू, 2 दिवसात ही जागा रिकामी करा, नाही तर परिणाम फार वाईट होते. बरोबर ना सर? प्रतीक, तू राहू दे. अशी गुंडागर्दी करून प्लॉट रिकामे होत नाहीत. श्रेयस, तू सांग, ह्या लोकांना आपण कसं हटवू शकतो? आपण काहीही करायची गरज नाही. काय बोलतोय? अरे आपल्याला इथे लवकरात लवकर काम सुरू करायचंय. शांतराव वारंग, 2 दिवसात हा प्लॉट खाली होईल. अतिक्रमण विभागाची लोक येतील आणि हा प्लॉट खाली करून आपल्याला देतील. म्हणजे तुला हे आधीपासून माहिती होतं? रेकी केलेली मी या जागेची. तेव्हा हे सगळं अतिक्रमण बघितलं आणि लगेच मी म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये गेलो, कंप्लेंट केली. त्यांनी या लोकांना नोटीस पाठवली. हे घ्या,
आणि आता या नोटीसच्या अनुसार 2 दिवसात एकतर हे खाली करतील किंवा विभाग येईल आणि यांना खाली करतील आणि आपल्या कंपनीचा बोर्ड इकडे लागेल. कळलं? ग्रेट. ह्याला म्हणतात एक्सपिरियन्स. श्रेयस, तू आज पुन्हा एकदा प्रूव्ह केलंस तू आमच्या प्रोजेक्टसाठी किती इम्पॉर्टंट आहेस. यू आर ट्रूली एन ॲसेट. लवकरच ठरेल. दिदू, अजून आम्हाला क्लासमध्ये गणपती बाप्पाचं आहे ना चित्र काढायला सांगितलं आणि त्याच्या आई बाबांचं पण, म्हणजे शंकर आणि पार्वती. हो का? अर्जुन आहे ना मला ती स्टोरी सांगितली होती. ते ना मी एकदम नीट नीट आठवून आहे ना ते चित्र काढलं आणि ते आमच्या ड्रॉइंग टीचरला खूपच आवडलं. बरं, घरी गेलीस ना की मला ते चित्र दाखव. हा, ठीक आहे, दाखवेल पण आणि शिकवेल पण. दिदू, आजी म्हणत होती आई होणं खूप स्पेशल आहे. आता तू पण आई होणार ना? हो. मग आपण तिच्यासाठी काहीतरी स्पेशल करायचं. काय करायचं पण स्पेशल? तुला माहिती आहे माझी फ्रेंड निधी, तिच्या आईला जेव्हा बाळ होणार होतं ना तेव्हा तिने मस्त असं प्रिन्सेस सारखा क्यूट ड्रेस घातलेला आणि एकदम छान छान फोटोशूट केलेलं. आपण पण तसंच करायचं का? मॅटर्निटी शूट? ते काहीतरी मॅटर्निटी फिटर्निटी मला नको सांगू. आपण करायचं का ते सांग पहिला. करूया आपण शूट, पण कोणाला सांगू नको घरामध्ये. ओके. कसं सुचलं ग तुला? मला सुचलंच नसतं. मी इंटेलिजंट आहे म्हणून मला सुचलं. पण आता आपल्याला आतुला एकदम खुश आणि एकदम आनंदात ठेवायचंय. आणि त्या प्रिन्सेसच्या फ्रॉकचं आहे ना तसं मी एकदम मस्त चित्र काढेल. हो, आणि मी तुला ना गुगल वरून फोटो सर्च करून पण देईन. ठीक आहे. पिंकी सिक्रेट. चला आता. चला. पहिला प्रश्न, कुणाच्या पर्समध्ये नवऱ्याचा फोटो असतो? पर्समध्ये फोटो असणारी बाई. अरे बाबा, फोटो असतो नाही, नवऱ्याचा फोटो असतो. हा, स्वतःच्या. नवरा स्वतःचाच असतो. हा, पर्समध्ये स्वतःच्या नवऱ्याचा फोटो असणारी बाई. दुसरा प्रश्न, पिशवीमध्ये लाटणं घेऊन फिरणारी बाई. हो काका, पिशवीमध्ये कशाला कोण लाटणं घेऊन फिरेल? तीच तर गंमत आहे प्रश्नाची. अरे मजा यायला पाहिजे ना जरा स्पर्धेत. अहो पण काका, तू लिह. ऐकतरीच काय. लिह पुढचा प्रश्न. काका, हा, पुढचा प्रश्न लिह. हा, सांगा सांगा. मोबाईल मध्ये नवऱ्याचं नाव हिटलर म्हणून लिहिणारी बाई. अरे बाबा, अरे कशाला कशाला काय काय? असंच मोठ्यांचा आशीर्वाद. आई, या आले हिटलरचे रणगाडे. मुकुल, काय हो, तुम्ही आमचे सगळे प्रश्न चोरून ऐकत होतात का? नाही. अरे, आम्ही कशाला ऐकू तुझे प्रश्न? नाही. आई, अहो या सावंत काकू आहेत ना, त्या म्हणाल्या सगळं झालंय आता तर आपण शतपावली करू. मी घरी गेलेले परत आले शतपावली करायला. विचारलं यांना, बाबा यांच्या घराच्या इकडे इथे बाहेर तिथेच करत होतो शतपावली. हो ना सावंत काकू? हो मग. हो का? उंदराला मांजराची साक्ष. सावंत काकू, तुम्हाला उंदीर म्हणाला. काय म्हणालास तू? तुम्हाला बोका म्हणालो. मुकुल, तुझ्या आईला सांगे ना आता. मग काय, तुम्ही जर आमचा पेपर फोडणार असाल ना तर तुम्हाला आम्ही एकही बक्षीस मिळू देणार नाही. चला निघा इथून. आम्ही जाणारच आहोत. आम्ही काय तुमच्या बक्षिसासाठी हप्पापलेलो नाहीये. तुम्ही देऊन देऊन काय देणार आहे? क्रॉकरीचं सेटच ना. हा, काहीतरी वॉशिंग मशीन, फ्रीज असं असतं तर प्रश्न वेगळा होता ना. अच्छा, क्रॉकरी तुमच्या घरी आहे का तरी? जाओ, तुम्हाला जर कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायचा नसेल ना तर तुम्ही इथून निघा. हो, जातो जाऊ आम्ही. काही नको तुझी कॉम्पिटिशन. शतपावली करूया. चालले बघा कसे रणगाडे. हे रणगाडे, ह्याच रणगाड्याने तुला आश्रय सोसायटीच्या बाहेर भेट, मग कसं उडवते तर बघ.
मी मेलो. बरं, एक काम करूया, आता ना दरवाजा उघडाच ठेवूया. दार उघडं ठेवूनच आहेत ना आपण प्रश्न तयार करूया, तर आपल्याला समजेल है ना. आपण प्रश्न हळू आवाजात विचारूया. ले प्रश्न ले तू. जरा सरका सगळे, मला ही जागा रिकामी करून हवी आहे. हे आणलंस काय तू? काय करायचंय तुला? ते मी सगळं सांगते, पण आधी सगळे उठा, मला ही जागा जरा मोकळी हवी आहे. उठा सगळे उठा.